हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर कोकण स्पेशल असा एक कोकणातला मस्त पदार्थ बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत कोकणातले सुप्रसिद्ध शिरवळे. चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी बनवली आहे. याच्यासाठी मी एक मोठा नारळ छान खिसून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं गूळ, तांदळाचं पीठ, वेलची पावडर, हळदीची पानं, मीठ, तूप, पाणी इतकंच सामान घेतलेलं आहे. आता गॅसवर टोप गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास, त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी कमी करायचं आणि तेवढं पाणी टोपात घालायचं आहे. मग थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तुपही घालायचं आहे. हळदीच्या पानांना सुद्धा मी थोडंसं तूप लावून चोळून घेणार आहे, म्हणजे तुपाने हळदीची पानं मॅरिनेट करणार आहे. आता आपल्याला हळदीचीच पानं घ्यायचं आहेत असं काही कंपल्सेशन नाही आहे. मला मिळाली म्हणून मी घेतली. हळदीच्या पानांऐवजी तुम्ही केळीचीही पानं घेऊ शकता. आता पाण्याला छानपैकी उकळ आलेली आहे. पाण्याला उकळ आली की आपण जे पेलाभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालून त्याची मी उकड करून घेणार आहे. बघा तर ही उकड मी कशी करून घेते. उकड करून झाली की आपण त्यातलं झाकून ठेवणार आहोत आणि एका बाजूला नारळाचं दूध काढून घेणार आहोत. आता त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोवलेलं नारळ घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घ्यायचं आणि एकदम छान त्याची पेस्ट तयार झाली की एक सुती कापड एकदम स्वच्छ धुतलेला घ्यायचा आणि त्या सुती कापडामध्ये हे खोबरं घालायचं आणि पिळून त्यातलं दूध काढून घ्यायचं. बघा मी नारळाचं दूध कसं काढते. नारळाचं दूध काढून झालं की जो मी गुळाचा खडा घेतलेला आहे तो छान बारीक कापून घ्यायचा आहे आणि हा नारळाच्या दुधामध्ये घालून हे गूळ छान मिक्स करायचा आहे. त्याचबरोबर वेलची पावडर ही घ्यायची आहे आणि ती सुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. हे गूळ आणि वेलची पावडर मिक्स करून झालं का ते छान सेट व्हायला ठेवून द्यायचं, म्हणजे पूर्णपणे छानपैकी गूळ त्या नारळाच्या दुधामध्ये मिक्स होतो. आणि मग काय करायचं, आपण जे उकड काढलेली आहे तांदळाच्या पिठाची ती थोडीशी थंड होते, एकदमच थंड करून घ्यायची नाही, स्लाइटली थोडीशी थंड होते. मग आपण ती या ताटामध्ये काढून घेऊ आणि छानपैकी पीठ मऊ मऊ मळून घेऊ.
छान मळून झालं की ते शिरवळ्यांचं भांडं तर माझ्याकडे नव्हतं, जो साचा असतो तो. मग मी चकलीच्या साच्यामध्ये शेवेचा जे गाळा असतो तो लावलेला आहे आणि मळलेलं पीठ घालून घ्यायचं आहे. पण त्याआधी चकलीच्या साच्याला छानपैकी तुपाने मॅरिनेट करायचं, म्हणजे पीठ साच्याला चिकटणार नाही. आणि त्याच्या अशा या शेवया पाडून घ्यायच्या, हळदीच्याच पानांवर पाडायच्या, म्हणजे कसं ठेवायला सोप्या जातात. किंवा केळीच्या पानांवर पाडून घ्या. पुन्हा एक रोल झाला की मी दुसरा घालून पुन्हा एकदा शेवया पाडून घेणार आहे. त्याचबरोबर एका बाजूला मी स्टीमिंग पॉट, म्हणजे जे वाफवतो ते भांडं गरम करायला पाणी टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे पाण्याचीही उकळ येईल आणि उकळीवर आपण ह्या ठेवून देऊ. आपल्याला ह्या शेवया 7 मिनटं, जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं इतक्याच वेळ वाफवायच्या आहेत. आणि लगेच काढल्या त्या थोड्याशा चिकटलेल्या असतात, तर लगेच त्यांना सुट्ट करायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर त्या सगळ्या तुटून जातील. काढल्यावर काय करायचं, आपण जे नारळाचं दूध घेतलेलं आहे त्याच्यात घालायच्या. मग ते थोडंसं टेम्परेचर कमी झालं की स्वतःहून त्या मोकळ्या होतात. बघा पुढे मी कसं करते. अशा प्रकारे वाफून आपल्या ह्या तांदळाच्या पिठाच्या शेवयाही तयार झालेल्या आहेत. आणि नारळाचं दूध घालून हे आपले शिरवळे आपण सर्व करणार आहोत. बघा थोडेसे चिकटल्यासारखे वाटतात, पण आता दूध टाकलं ना का बघा एखाद मिनिटामध्ये लगेचच त्या मोकळ्या होतील आणि खायलाही एकदम छानच लागतील. अशा प्रकारे माझे हे शिरवळे बनवून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ.